मुंबईत एकाच कुटुंबातील 4 जणांचा काही तासांत मृत्यू. कलिंगड खाल्ल्यानंतर तब्येत बिघडली. नेमकं काय घडलं? मुंबईच्या गजबजलेल्या पायधुणी परिसरात घडलेली एक घटना सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. एका साध्या रात्रीचं जेवण एका कुटुंबासाठी शेवटचं ठरेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि त्यांच्या 2 मुली आयशा आणि झैनब हे सर्वजण आपल्या घरात आनंदात राहत होते. कुटुंब साधं होतं पण समाधानात होतं. शनिवारी त्यांनी आपल्या नातेवाईकांना जेवणासाठी घरी बोलावलं होतं. सर्वांनी एकत्र वेळ घालवला, हसणं खेळणं झालं आणि रात्री सर्वजण आपल्या आपल्या घरी परतले. त्यानंतर घरात उरलेले अन्नपदार्थ कुटुंबाने खाल्ले आणि दिवस संपला असं वाटत होतं. पण पुढे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. रविवारी रात्री उशिरा या कुटुंबाने कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर काही तासांतच पहाटेच्या सुमारास सर्वांची प्रकृती अचानक बिघडायला सुरुवात झाली. उलट्या, जुलाब आणि अशक्तपणा यामुळे परिस्थिती गंभीर बनली. मदतीसाठी प्रयत्न करण्यात आले पण परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि दुर्दैवाने या 4घांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि या प्रकरणामागचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार हे कलिंगड नळ बाजार येथील फळ मार्केटमधून खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या भागातील विक्रेत्यांची चौकशी सुरू केली आहे. नेमकं कोणत्या विक्रेत्याकडून हे कलिंगड घेतलं गेलं होतं याचा शोध घेतला जात आहे. तसेच या फळांवर कोणते रासायनिक पदार्थ वापरण्यात आले होते का याचाही तपास केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी परिसरात आणखी कोणाला अशाच प्रकारचा त्रास झाला आहे का याचीही माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. कारण जर ही बाब अन्नातून झालेल्या विषबाधेशी संबंधित असेल तर हा प्रश्न केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहणार नाही. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाला आहे. या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर अब्दुल्ला हे अंधेरी परिसरात मोबाईल ॲक्सेसरीजचं दुकान चालवत होते. त्यांच्या 2ही मुली शिक्षणात चांगल्या होत्या. आयशा 10वीचा निकाल येण्याची वाट पाहत होती आणि कुटुंबाला तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तर झैनब पुढील वर्गात जाण्यासाठी तयारी करत होती. एक साधं आणि स्वप्नांनी भरलेलं कुटुंब काही तासांत संपून गेलं. ही गोष्ट सर्वांनाच अस्वस्थ करून जाते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः फळं खाण्याबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. मात्र तज्ज्ञांनी कोणताही निष्कर्ष काढण्याआधी अधिकृत अहवालाची वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. कारण अशा घटनांमध्ये अनेक घटक कारणीभूत